शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी माफी मागतो, एकदा नाही तर 100 वेळा शिवरायांच्या चरणी डोकं ठेवून माफी मागेन, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। काल अजित पवारांनी माफी मागितल्यानंतर आज मुख्यमंत्री शिंदेंनी देखील माफी मागितली। प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार करता निदान छत्रपतींना तरी सोडा, शर्मिला ठाकरेंची सरकारवर टीका। तर पोकळ पुतळा कुणी समुद्रकिनारी उभं करतं का, शर्मिला ठाकरेंचा संतप्त सवाल। ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत हुशारी केली, नारायण राणेंचा आरोप। तर माझ्या परवानगीशिवाय आदित्य ठाकरेंना 2 तास किल्ल्याबाहेर पडता आलं नाही, राणेंचा दावा। नारायण राणेंनी धमकी दिल्याचा ठाकरे गटाच्या वैभव नाईक यांचा आरोप। तर धमकी देण्याची गरज नाही, मी मनात आणलं तर तसं करू शकतो, नारायण राणेंचा धमकीवजा इशारा। धमकी दिल्याप्रकरणी नारायण राणेंवर गुन्हा दाखल करावा, माजी खासदार विनायक राऊतांची सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून मागणी। राणेंविरोधात पुण्यामध्ये ठाकरे गटाचं जोडे मारो आंदोलन, राज्य अशांत करण्यासाठी फडणवीसांनी राणेंना सोडलंय का, अंधारेंचा संतप्त सवाल। नारायण राणेंना अटक करण्याची मागणी। नितेश राणे आणि जयदीप आपटेचा दोस्ताना, राणेंनी जयदीप आपटेला पुतळ्याचं कंत्राट मिळवून दिलं, सुषमा अंधारेंचा आरोप। तर आपटेला आम्हीच आपटना, नितेश राणेंचा पलटवार। राणेंवर बोलण्यासाठी रश्मी ठाकरे जबरदस्ती करायच्या, मनीषा कायंदे म्हणाल्या। तसंच आता पद मिळवण्यासाठी अंधारे रश्मी ठाकरेंना खुश करत आहेत, नितेश राणेंची खोचक टीका। 29 सप्टेंबरपासून उपोषण करणारच, आरपारची लढाई म्हणत मनोज जरांगे उपोषण करण्यावर ठाम। तर 29 सप्टेंबरपर्यंत वेळ देतो, फडणवीसांना माया आहे की नाही बघू, जरांगेंचा इशारा। आरक्षणाविरोधात बोलणाऱ्या भाजपच्या आमदारांना पाडणार, मला तुरुंगात टाकल्यास नागपूरसह भाजपची एकही सीट येणार नाही, मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना सूचक इशारा। काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आयुष्यात कधीच पटलं नाही, शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांचं काँग्रेस राष्ट्रवादीबाबत वक्तव्य। दादांच्या भूमिकेवरून वाटतं ते तिसरी आघाडी करतील, तिसऱ्या आघाडीमध्ये मनसे देखील असू शकते, रोहित पवार यांचं वक्तव्य। तर तिसरी आघाडी करून मत खाण्याची भाजपची रणनीती, रोहित पवार यांची टीका। प्रशासकीय अधिकाऱ्यांना एकच सांगणं, हिंदूंच्या आड येऊ नका, नितेश राणेंचा पुन्हा राज्यातील पोलिसांना अप्रत्यक्ष इशारा। सांगलीमधील सभेत नितेश राणेंची धमकीची भाषा। चिपळूणमधील ध्वजस्तंभ लोकार्पण सोहळ्यामध्ये भास्कर जाधव नाराज, सकाळी 11:30चा कार्यक्रम 1:30 वाजेपर्यंत सुरू झाला नसल्यानं जाधव संतापले, हक्कभंग आणणार म्हणत अधिकाऱ्यांना देखील झापलं। शिवसेना आमदार संजय गायकवाडांची गाडी पोलिसांना धुतल्याचा व्हिडिओ व्हायरल, तर पोलीस कर्मचाऱ्यांना उलटी केली त्यानंतर गाडी धुतली, संजय गायकवाड यांचं स्पष्टीकरण। गणेशोत्सवासाठी बोरिवली स्थानकावरून वांद्रे मडगाव विशेष ट्रेन सुरू, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला, कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा फायदा होणार।